बातमी सिंधुदुर्गातून आंगणेवाडी जत्रा 22 फेब्रुवारीला होणार आहे। भराडी मातेच्या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। राज्यभरातल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील मसुरे गावामधील आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा ही 22 फेब्रुवारीला होते आणि या निमित्ताने जय्यत तयारी अशी करण्यात आलेली आहे। नितेश राणे यांनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे। शिवाय कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत। भराडी जत्रेला मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असते, त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी होत असते आणि या गर्दीचं नियोजन करण्याचे देखील निर्देश नितेश राणे यांनी दिले। जत्रोत्सवासाठी लाखो भाविकांची त्या ठिकाणी गर्दी असणार आहे आणि या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी देखील मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येते। भराडी देवीवरती श्रद्धा असणारे अनेक भाविक या ठिकाणी देवीच्या जत्रेनिमित्त येत असतात। चाकरमानी देखील या भराडी देवीच्या जत्रेसाठी जात असतात। सिनेकलाकार त्याचप्रमाणे राजकारणी देखील भराडी मातेचं दर्शन घेण्यासाठी या जत्रेच्या निमित्ताने जात असतात आणि ही जत्रा 22 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्या निमित्ताने या जत्रेची जय्यत तयारी केली जाते आहे। अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी आलेली आहे। मंदिर प्रशासनाकडून सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतली जाते आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात, त्यामुळे गर्दीचं नियोजन करण्याचं देखील एक जबाबदारी पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनावरती असते आणि त्या निमित्ताने चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला जाणार आहे। तर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीचे निर्देश देखील मंदिर प्रशासनाला त्यांनी दिलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठी आंगणेवाडीची यात्रा याला काही दिवस येऊन ठेपलेले आहेत। इथली कशी नियोजन व्यवस्था आहे ते थेट आपण आंगणे कुटुंबियांकडे जाऊया। मला सांगा, सध्या जी व्यवस्था आहे ती कशी आहे आणि किती भाविक येण्याची शक्यता आहे? साधारणतः भाविक दर्शन साधारण 3-3:30 सुरुवात होते आणि त्यावेळेसपासूनच भाविक 3:30 पासूनच या ठिकाणी येत असतात। किती माणसं येतात? साधारण माझ्या याच्याप्रमाणे 8 ते 10 लाख माणसं येतात। पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आजूबाजू ग्रामीण भागामधले माणसं येतात। पहिल्या दिवशी मुंबई आणि शहरामध्ये येतात, दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात जे येतात भाविक येतात। आताच मला वाटते आमदार निलेश राणे साहेब येऊन गेले, तर त्यांना विचारलं गेलं, पत्रकार लोकांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं की कारण आमच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती असतं, कारण इथे सगळेच लोक येतात। पण त्यांनी सांगितलं साधारणतः सरकारमधले एक CM आणि DCM म्हणजे शिंदे साहेब हे येण्याचा मानस आणि त्यांच्याबरोबर मला वाटते 5-6 मंत्री आणखीन येतील आणि आणखीन बरेचसे लोक येतील असा एक मला वाटते अंदाज आहे। तरी ते त्यांनी सांगितलं की येत्या 24 तासातच आपल्याला चित्र स्पष्ट होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तयारी आहोत। देवीच्या आशीर्वादाने सर्व पूर्ण झालेलं आहे। फायनल टच आहे आता। बघितलं तर पूर्ण इथली जी व्यवस्था आहे ती इथे झालेली आहे आणि आंगणेवाडीला भक्त येतील त्यांची सगळी जी व्यवस्था असेल ती त्यांच्याकडून झालेली आहे। त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन आंगणेवाडीची यात्रा ही ठेपलेली आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र।